सर्वांना जय महाराष्ट्र. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या शताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम व्हावेत. सामाजिक, त्यानंतर राजकीय, त्यानंतर ज्या पद्धतीनं स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांचं वक्तृत्व होतं त्या स्पर्धा जनहितासाठी, स्वसंरक्षणासाठी, महिलांच्या सबलीकरणासाठी स्पर्धा किंवा व्याख्यानमाला अशा बऱ्याचशाच स्पर्धात्मक नियोजन करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम मी उपस्थित सर्वच पत्रकार बंधू, मीडिया रिपोर्टर यांचे मी हार्दिक आभार मानतो की आपण एका चांगल्या उपक्रमाला साथ देण्यासाठी उपस्थित राहिलात प्रेस कॉन्फरन्सला. आपणाला प्रेस नोट दिलेल्या पद्धतीने शहरामध्ये, कोल्हापूर शहरामध्ये सन्माननीय साहेबांच्या शताब्दीनिमित्त एक 100 फुटी पोस्टर लावण्यात येणार आहे. त्या 100 फुटी पोस्टरचा उद्देश इतकाच की बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनकाल, बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं जीवन कशा पद्धतीने व्यतीत केलं, त्यांनी सामाजिक, राजकीय, त्यांची ज्या काय घडामोडी घडल्या त्या घडामोडी त्यांनी कशा पद्धतीने व्यतीत केल्या. मार्मिक नावाचं दैनिक त्यांनी ज्यावेळी काढलं सुरुवातीला, मला वाटते प्रबोधनकार ठाकरेंनी, त्या काळामध्ये काय काय घडामोडी घडल्या, फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांच्याबद्दल काय मत होतं. माझ्या हाताला एक 2-3 फोटो मला मिळाले. मला वाटतं एक अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, आणखीन कोणतरी संजय दत्त किंवा सुनील दत्त असे कोणतरी आहेत त्या फोटोमध्ये. म्हणजे हे सांगण्याचा उद्देश काय की आज तागायत या भारत देशाचा तख्त दिल्लीचा कोणी चालवला असेल, पण त्या तख्ताला एक नाही, स्वर्गीय इंदिरा गांधींचा पण फोटो आहे, एकमेकाला विनंती करतेला, हात जोडतेला. अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या बरोबर आहे, नरेंद्र मोदीजींच्या बरोबर आहे. म्हणजे हे सगळं सांगण्याचा उद्देश एकच की जे एक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, भारत देशामध्ये असं एक व्यक्तिमत्व होऊन गेलं, मूर्ती लहान पण कीर्ती महान, अशा पद्धती त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणे, त्यांच्या जे काय आम्हाला फोटोग्राफ्स हाताला लागलेले आहेत, आडनाव काय यांचं, राजू सांगावकर व माझ्या संकल्पनेतून आम्ही तो बोर्ड लावत आहोत. त्याचं उद्घाटन सन्माननीय सुनील प्रभूसाहेब, आमदार सुनील प्रभूसाहेब उद्घाटनला येणार आहेत. महिलांना सबलीकरण व महिलांचं सक्षमीकरण व्हावं, सुरक्षित महिला राहाव्यात, भविष्यातील आपली पिढी स्त्री असो पुरुष असो यांचं प्राचीन कला, प्राचीन क्रीडा या संदर्भातलं एक चांगल्या स्पर्धा. स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांना व्यंगचित्र फार आवडायचं. व्यंगचित्राच्या माध्यमातून, मार्मिकच्या माध्यमातून त्यांनी जी टीका टिप्पणी करायची ती त्या काळानंतर दैनिक सामनामध्ये देखील यायला सुरू झाली. आणि खास आकर्षण म्हणजे आता ज्या पद्धतीनं लोकमतमध्ये कुजबूज म्हणून एका कोपऱ्यात कॉलम असतो, तशा पद्धतीचं जे मार्मिक किंवा सामनामध्ये त्यांनी जे कार्टून चित्र काढायला चालू केले किंवा व्यंगचित्र काढायला चालू केले, त्या व्यंगचित्रामध्ये अखंड त्याचा सारांश लपलेला असावा, त्या वाक्याचा, त्या विषयाचा. त्यांचं वक्तृत्व इतकं स्पष्ट वक्तेपणा, त्यांच्या शब्दाला धार असायची. ज्यावेळी सन्माननीय शरद पवार साहेब आणि बाळासाहेबजी ठाकरे एका व्यासपीठावर होते, तर त्यावेळी त्यांनी एक विनोदातून एक चांगल्या पद्धतीचा टोमणा म्हणा किंवा एक जोक केला होता. जर शरद पवारांचा एक्सरे काढला तर ते धष्टपुष्ट दिसतील, आणि माझा एक्सरे मला काढायचीच गरज नाही, माझ्या शरीरात सगळे हाडं दिसतील तुम्हाला. पण त्याचा मागचा एक त्यांनी उद्देश, मला वाटतं गेटवे ऑफ इंडियाला हे शब्द त्यांनी वापरले. पण जरी माझा एक्सरे असा निघत असला तरी त्या एक्सरेमध्ये पूर्ण हिंदुत्व लपलेलं आहे, असं व्यासपीठावर
पुरोगाम्यांच्या व्यासपीठावर सांगणारं एकमेव हिंदुत्ववादी पुरोगामी नेता, अशी त्यांची एक ख्याती होती. मला वाटतं ब्लड डोनेशनचा एक कॅम्प मोठ्या पद्धतीनं घेणार आहोत आणि नेहमी आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून एक भव्य मिरवणूक असेल, कुठला तरी मोठा मेळावा असेल, भव्य रॅली असेल, महिला आणि पुरुषांची शिवसैनिकांची मिळून याचं, तर ह्या सगळ्या रॅलीचं नियोजन प्रत्येक वेळी आम्ही न्यू माधवा रोडपासून सुरुवात करतो किंवा खरीप कॉर्नरपासून माधवा रोड करत 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 अन्य ठिकाणी आम्ही समाप्त करतो. तर ह्या वेळेचं आम्ही नियोजन थोडंसं बदललं. राजारामपुरीतून आम्ही नियोजन करतो आहे रॅलीचं आणि एंड बिनखांबी गणेश मंदिरजवळ करतो. याचा उद्देश एक, प्रत्येक वेळी आपण ज्या पद्धतीनं जो ट्रॅक आखलेला असतो तो ट्रॅक सोडून जरासं इतर ठिकाणी देखील शिवसेना वाढली पाहिजे, शिवसैनिकांचं मत, शिवसैनिकांच्या मनातील जागृती झाली पाहिजे, यासाठी आपण पुन्हा तो स्पॉट बदलून राजारामपुरीतून घेतो. म्हणजे मे महिन्यात ती रॅली मोठ्या प्रमाणात काढणार आहोत. सन्माननीय जिल्हाप्रमुख, महिला जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख या सगळ्यांनाच एकत्रित करून प्रत्येकाचं मत घेऊन, ह्याचाही उद्देश आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पोचले पाहिजेत. त्या रॅलीतून चांगला संदेश जनमानसात गेला पाहिजे. ज्या लोकांनी पक्ष फोडला, ज्या लोकांनी वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांचा फोटो लावून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला, सत्तेमध्ये ती गेली, पण त्यांना शताब्दी हा विसर पडला. त्यांच्याकडून कसलंच काही होत नाही. फक्त बाळासाहेब ठाकरेंचा लोगो, सिम्बॉल, पक्ष, चिन्ह याचा योग्य तो वापर करून तो काम झाल्यानंतर फेकून देण्याचं काम या विरोधी पक्षाने केलेलं आहे, शिंदे सेनेनं. जेणेकरून जनतेला पुन्हा जनजागृती मिळाली पाहिजे की आज ह्या शिंदे सेनेला विसर का पडला. 350 वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी आपण करतो, पण साजरी करताना कोणालाच विसर पडत नाही. घराघरामध्ये शिवजयंती झाली पाहिजे. राज्य शासनाच्या माध्यमातून एक शिवजयंती झाली, तिथीनुसार एक शिवजयंती झाली, असे 2-3 शिवजयंती आत्ता सध्या साजऱ्या होतात. कोणतरी एक ज्येष्ठ नेत्याने एक शब्द वापरला होता चांगला, की माझं तर असं मत आहे की शिवजयंती दररोज साजरी व्हावी, असा युगपुरुष दररोज पूजला जावा, असं त्यांचं मत होतं. त्याच पद्धतीने तीच संकल्पना डोक्यामध्ये ठेवून, मनामध्ये ठेवून आम्ही ही संकल्पना आणतो की आज भारताचे तख्त चालवणारे सन्माननीय मोदीजी त्या काळामध्ये मातोश्रीवर येऊन भेटून गेले. मातोश्री इतकं फार मोठं स्थान होतं आणि आजही आहे, आणि ते जिवंत ठेवण्याचं कामाची सुरुवात आम्ही कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं सर्वच पदाधिकाऱ्यांच्या एकत्रितकरणातून आम्ही तो दाखवत आहोत. हाच उद्देश होता त्या रॅलीचा. त्या रॅलीमध्ये चांगले चांगले फलक असणार, सूचक वाक्य असणार, फोटो प्रदर्शनामध्ये धनुष्यबाण एकीकडे कमळानं धनुष्यबाणाचा हात धरून कशा पद्धतीनं शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये एंट्री टाकली आणि त्या एंट्रीनंतर आत्ता सद्य परिस्थिती त्यांनी काय केली. ज्या गादीला ते नमन व्हायचे, ज्या बाळासाहेब ठाकरेंना ते वंदन करायचे, वाकून मुजरा करायचे, आज ते त्यांच्या मुलाला कशा पद्धतीनं छळतात सन्मान्य पक्षप्रमुखांना. ह्या सगळ्या घडामोडी त्या 100 कोटी पोस्टरमधून आम्ही दाखवणार आहोत. शहर प्रमुखांच्या माध्यमातून, महिला आघाडींच्या पण माध्यमातून, त्यांनी सांगतीलच आपणास, त्यांच्याही माध्यमातून विविध उपक्रम होणार आहेत. माझी एक विनंती आहे, भले आम्ही सत्तेत जरी नसलो तरी समाजाचे प्रत्येक प्रश्न, समाजामध्ये सुधारणा व्हावी, झेडपी असेल, महानगरपालिका असेल, गोकुळ असेल, अन्य कोणतेही स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा राजकारणामध्ये कोणत्याही घडामोडी असतील, हिंदुत्ववादी काही काम असेल, लवजिहाद असेल किंवा लवजिहादसाठी कुणाला तरी वापरून घेतले, या सगळ्या गोष्टींना वाचा फोडण्याचं काम शिवसेना पक्ष आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही उजळ मात्यानं करतो. आज कोणत्याही पक्षामध्ये तुम्ही जर आंदोलन पाहिलं, मी इतर पक्षांना नाव ठेवते असा विषय नाही, तर त्या पक्षांच्या माध्यमातून आंदोलन करताना त्याची ग्रॅव्हिटी तुम्हाला लक्षात येईल.
पण शिवसेना पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ज्यावेळी रस्त्यावर उतरतो, कसलीही सत्ता नाही, एकच नगरसेविका निवडून आलेले आहेत, झेडपी ताब्यात नाही, महानगरपालिका ताब्यात नाही, विधानसभा ताब्यात नाही, काहीही नसताना ही संघटना अखंड महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्ण ताकदीनिशी लढते. म्हणून माझी विनंती आहे आपणास की आपल्या चॅनलच्या माध्यमातून, वृत्तपत्रांच्या माध्यमातून आमचं उदं होऊ नये, पण आमच्या संकल्पना जनतेपर्यंत पोचाव्या, ह्या भावना मी तुम्हाला व्यक्त करतो. तर उर्वरित महिला आघाडीच्या माध्यमातून ज्या काय स्पर्धा असतील किंवा शहर प्रमुखांच्या माध्यमातून काय त्यांचे जे काय हे असतील ते व्यक्त करतात. शताब्दी महोत्सव या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये सर्वत्रच शिवसेना पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम घेतले जात आहेत आणि जसं आता आमचे जिल्हा प्रमुख त्याच पद्धतीनं महिला आघाडी ही अगदी शहरातल्या सगळ्याच स्तरांवरती वेगवेगळे उपक्रम राबवेल. त्यामध्ये सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, महिलांसाठी आरोग्यपर असे वेगवेगळ्या सत्रामध्ये आपण कार्यक्रम घेणार आहोत. खरं तर शिवसेना ही नेहमीच सामाजिक हित जोपासून आणि सर्वसामान्यांसाठी झटणारी अशी ही संघटना आणि ह्याचं भान ठेवून आम्ही महिला आघाडी, आता इथं महिला आघाडी सगळ्याच पदाधिकारी इथं उपस्थित आहेत, दक्षिण असतील, उत्तरमधले असतील. तर मी जसं म्हणाले तसं महिलांसाठी आरोग्यपर शिबिर किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांचं व्याख्यान असेल किंवा स्वसंरक्षणाचे धडे असतील, शैक्षणिक, आता जून महिना येतोय, नवीन शैक्षणिक वर्ष चालू होत आहे, तर त्या माध्यमातून शाळेमध्येही वेगवेगळे उपक्रम आम्ही या माध्यमातून राबवणार आहोत. धन्यवाद. उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख यांचं एक कौतुक वाटतं आणि शिवसेना आंदोलन असेल, निवेदन असेल, रस्त्यावर असतेच, पण जसं ठाकरे परिवाराला अभिप्रीत आहे शिक्षण, आरोग्य, रोजगार या संदर्भात पण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी या निमित्त साहेबांची वर्षभर आम्ही एक एक उपक्रम करणार. आता शहर शिवसेनेच्या वतीने येत्या 4 तारखेला रायफल शूटिंग स्पर्धा आहे. त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यात भाषण कसं करायचं यासाठी एक वक्ता शिबिर आहे. त्यानंतर बाळासाहेबांचा आवडता विषय व्यंगचित्र स्पर्धा आहेत. अशा विविध, म्हणजे सांगण्याचा हेतू काय की आम्ही असं म्हणत नाही की एका दिवशी सगळं, पण जोपर्यंत हे वर्ष शताब्दी वर्ष आहे त्या ह्याच्यात शिवसेनेचे असतील, युवा सेनेचे असतील, महिला आघाडीचे पदाधिकारी असतील, आम्ही काही ना काय कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणार आहे. जसं आंदोलनासाठी शिवसेना असते, रस्त्यावर असतेच, पण या उपक्रमासाठी देखील आम्ही सगळे चांगल्या पद्धतीनं घर टू घर जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जसं ठाकरे परिवाराला कलेची आवड आहे त्या पद्धतीनं स्पोर्ट्स विषयक असतील, असे सगळे उपक्रम येणाऱ्या वर्षात महिन्याला तुम्हाला किंवा 15 दिवसाला बघायला मिळतील. आता जे उपस्थित पदाधिकारी आहेत प्रत्येकजणच काही ना काही जबाबदारी घेणार आहे. कोण हा उपक्रम घेणार आहे, कोण तो उपक्रम घेणार आहे. पण यातनं सांगण्याचा, शिवसेने शहर किंवा जिल्ह्याच्या वतीने सांगण्याचा एकच हेतू आहे की हे वर्ष शिवसेनेचं असणार आणि कोल्हापूरकरांच्या सेवेसाठी असणार आहे. हे आज मी तुमच्या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर म्हणजे गेले 2014 पासून जे या अखंड भारताचा हिंदुत्वाचा जो इतिहास बदलण्यात आला आहे की ज्या BJPनं भोंदूगिरी पद्धतीनं किंवा अंधश्रद्धेकडे वळण्याचा जो प्रयत्न चालू आहे आता ह्या पुरोगामी महाराष्ट्रात, तर बाळासाहेब ठाकरेंचा जो खरा हिंदुत्ववाद आहे की जो महाराष्ट्राला पुरोगामी वारसा दाखवतो, त्याचं खरं वास्तव रूप जनतेपुढे आणण्यासाठी खरा हिंदुत्ववाद बाळासाहेब ठाकरेंचं काय, तर बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार ह्याच्यावर आम्ही 3 दिवस प्रायव्हेट हायस्कूलच्या ग्राउंडवर 21, 22 आणि 23 मेला एक चांगले वक्ते आणून आम्ही त्या पद्धतीचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे की ज्यांचं बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्ववाद काय आहे, वास्तववाद हे दाखवण्याचा याच्यातून प्रयत्न आहे. संयोजक आहेत शहर नगरसेवक माजी शहर प्रमुख सुनील मोदी. धन्यवाद. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त
जिल्हा शिवसेनेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भव्य असं तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर आणि ज्या ज्या भागातून शहरामध्ये प्रवेश होतोय म्हणजे आता तावड्याकडील मार्गे असेल किंवा उजव्या मार्गे तिथे असे शिवसेनेचे मोठे फलक म्हणजे शिवसेना कोल्हापुरात एक स्थान काय आहे त्या पद्धतीने आम्ही त्या फलक लावून आम्ही शिवसेनेचं अस्तित्व म्हणजे शिवसेना इथं आहे कोणाला जरी काय अडचण आली तर इथे शिवसैनिक भेटणार अशा पद्धतीनं फलक लावणार आहे की जेणेकरून शिवसेनेचं अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.